लोकेशन तर हेच दिलं होतं, मी चुकीच्या लोकेशन वरती नाही ना आलो. नाही बापरे, आलो तो राजकारणात यश संपादन करायला आणि आता काय करतोय, बॉड्या शोधतोय. बॉड्या कोरोना हा तू तुझ्या जिंदगीवर शोधत बस आता बॉड्या. काय कुठं आणून ठेवले? चिटकवा याच काय झालंय? काय झालंय? अर्धा चिटकोबा कुठे गेला? अर्धाच पुरलं. मी ऐकलं होतं माणसं पायाळू जन्माला येतात, पण माणसं मरताना पण पायाळू मरतात हे पहिल्यांदा बघतोय. बापरे काय करू? ये चिटकोबा तर नको. बापरे याला बाहेर काढलं तर हा भूत म्हणून माझ्या मानगुटीवर आयुष्यभर बसेल, माझं वाटोळ लावून टाकेल. काय करायला आलोय मी आणि काय करतोय? बरं झालं इथं अडकलंय. मला बोलायचंस ना, मला फेकून टाकायचं, पान दाबायचात, हिडीस पिडीस करायच्यात ना. केस पे क्या तुला आता नको. बापरे काय करू शकतो माहित नाही. याचा आत्मा आहे की नाही, परत तिकडे आहे की इकडे आहे काय कळत नाही. पण तू असंच म्हणशील चिटकोबा, तुला लाथीने मारू काय रे? नको, लाथीने पण नको मारू. हा माझं काही करू शकतो. आता कोणाचा फोन? आता वहिनी बॉसचा फोन. वहिनी बॉसना कळलं तर नसेल ना मी याला काय काय बोललो ते. नको जेबा तुझी मारायला यायचं नको की तोय. हॅलो वहिनी बॉस. कोरोना पोहोचलास तू? मी इकडे आलोय, पण इकडे ना थोडासा प्रॉब्लेम झालाय. आता काय प्रॉब्लेम झाला? काय नाही, चिटकोबाची हाफ बॉडी गायब आहे, हाफ इथेच आहे. काय काय बोलतेस तू? हे सांगतो, सोप्या भाषेत सांगतो. काय झालं, चिटकोबाची कमरेपासून बॉडी गायब आहे आणि कमरेच्या वरती तो इथेच आहे. म्हणजे त्याचे हात आहेत, चेहरा आहे, दाढी आहे, केस आहेत, बाकी पायाखाली काय म्हणतो, कमरेपासून सगळं गायब आहे. भद्रे काय काय म्हणालास? अर्ध शरीर गायब? अरे पण कसं काय, कसं घडलंय? भद्रे हे काय ऐकतोय मी अर्धा नष्ट झालोय. हो हो चिटकोबा सांगतो मी काहीतरी करते, तू सांग. तुला मी बोलते. कोरोना ऐक, हे बघ तिथे झाडाची पानं फांद्या जे काय ना ते सगळं घे आणि त्या चिटकोबाच्या डेड बॉडीवर टाक. ती डेड बॉडी कोणाला दिसता कामा नये, कळलं तुला? आम्ही येण्याच्या आत ती डेड बॉडी लपव, कळलं? ती डेड बॉडी शक्तीला सुद्धा दिसता कामा नये, लक्षात आलं तुझ्या? हो व्यवस्थित झाकतो, व्यवस्थित झाकून ठेवतो. तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका. कोरोना तुला जमेल ना नीट? जमायला न जमायला काय झालं, आता पाठवलं तिथे करावंच लागेल ना मला. वहिनी बस ठीक आहे, करतो. तर पाळा कुच भद्रे माझं अर्ध शरीर कुठे गेलं, कसं गायब झालं? बोल लवकर. चिटकोबा हे बघ, तू सगळ्यात आधी शांत. हे बघ तुझी अर्धी बॉडी जीर्ण झाले आणि जीर्ण होऊन हळूहळू तू संपणार सुद्धा होतास. पण तू काळजी नको करूस, आपल्याला तेच तर करायचंय. सगळं ठीक करायचंय, तुला जिवंत करायचंय.
शक्तीचं रक्त काही करून तुझ्या डेड बॉडीवर सांडवायचं आणि तुला जिवंत करायचंय. तू नको काळजी करूस, सगळं ठीक करू, सगळं ठीक करू. असंच मग चल, मलाही सोबत घेऊन चल. अरे तुला कसं घेऊन जाऊ? तुला घेऊन नाही जाऊ शकत. तिथे शक्ती असणार आहे. शक्तीला जर संशय आला ना तर होतेच नव्हतं होईल. मला तिला सांभाळताना नाकीनं येतील. तिला आणि यावेळेस कोणतेही प्रश्न पडता कामा नयेत, नाहीतर माझा सगळा प्लॅन खराब होईल. तू प्लीज लक्षात घे, जरा शांत राहा. मी करते, मी आहे ना. मला काही ऐकायचं नाहीये. तू मला घेऊन चल सोबत. कसं न्यायचं ते तू 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 सबक. डोकं चालव, काही कर, पण मला सोबत घेऊन चल. चल लवकर. अरे पण माझा ऐक रे जरा. मी नाही नेऊ शकत तुला चटको. जरा समजून घे, मला प्रॉब्लेम होईल सगळं. तुला कळत का नाहीये? अटक मटक सटक. ठीक आहे. कसं मी झाला था. कोणी बघितलं तर किती प्रॉब्लेम होईल कळत नाही याला मला. शक्ती, अयो मला माहीत असतं बघ, माझी तब्येत ठीक नाहीये, माझी मनस्थिती पण ठीक नसते बघ. पण शक्ती, मी खरं बोलते. मी काल त्या बाहुल्याला पाहिलं. तो रांगत होता आणि स्वतःशी बोलत पण होता. प्रसाद आणायला गेले होते तिकडच्या लोकांना द्यायला. सॉरी थोडा उशीर झाला. चला आता निघूयात पण. चला. गाडीची काय करत होते? बघू चल बघू. थांबा थांबा. चला उतरा उतरा उतरा. चला मॅडम उतरा. अहो कशा गाडी चेक करायची. उतरा उतरा. अहो काय काय झालं साहेब? साहेब नाकाबंदी आहे. आम्हाला वरून ऑर्डर आलेली आहे. गाडी चेकिंग करावी लागेल. तुम्ही नवीन आलात का इथे? मी प्रिन्स निखारगे आणि ही माझी बायको भद्रावती निखारगे. ओळखलं ना? साहेब मी तुम्हाला ओळखतो, पण आम्हाला वरून ऑर्डर आलेली आहे. सगळ्या गाड्या चेक करायच्या आहेत, त्यामुळे आम्हाला प्लीज कोऑपरेट करा. हे बघा, तुम्हाला काहीतरी गैरसमज होता. आम्ही खूप प्रतिष्ठित लोक आहोत. आमचं घराणं खूप मोठं आहे. आमच्या डिकीत तुम्हाला काही नाही सापडणार. विश्वास ठेवा आमच्यावर. काही नाही आमच्याकडे. मला मान्य आहे मॅडम, पण कायदा सगळ्यांना समान आहे. त्यामुळे आम्हाला आमची ड्युटी करण्याशिवाय पर्याय नाही. प्लीज आम्हाला आमची ड्युटी करून द्या. अहो ऐका ना, काही नाहीये. तुम्ही अरे बापरे, डिक्कीत तर चेटकोब आहे. यांनी बाहुल्याला जर बाहेर काढला तर शक्ती हजारो प्रश्न विचारेल. चलन पडा यांचे सगळ्यांचे. बांगर साहेब, अरे निखारगे साहेब. पाटील सर. नमस्कार. नमस्कार. काय करताय पाटील? जाऊन द्या ना साहेब. गाडी सोडून द्या म्हटलं ना. माझ्या विश्वासात नाही मस्त आहेत. सोडून द्या. ठीक आहे सर. निखारगे साहेब,
काय म्हणता मग आज कुठे दौरा? नाही असंच काही नाही. बरं, ही माझी पुतणी शक्ती. नमस्कार. नमस्कार. तिची आई, तिचे वडील. बरं गाडी सोडा यांची. चला ए चला सोडा. चला चला या. चल बसा बसा. अरे यार, हे कुठे राहिले? बॉस आणि वहिनी बॉस याच्या आधी हे आले पाहिजेत, नाहीतर मला याच्या बाजूला गाडून टाकतील. करुणा साहेब, करुणा साहेब. अरे या इकडे इकडे. बापरे. हो माफ करा हो. हा, उशीर झाला. जागा शोधता उशीर झाला हो. नाही काय आहे, उपकार झाले तुम्ही आलात ते. नाहीतर बॉस आणि वहिनी बॉस तुमच्या आधी आले असते ना, तर आपल्या सगळ्यांचा इथं खंडा खंडला असता. कळलं का? माफ करा साहेब, आपण कामाला लागूया का? हो, लागायलाच लागेल. बरं, तुम्हाला माहिती आहे ना काय काम करायचं आहे ते? हो, तुम्ही जे कॉलवर सांगितले ना ते सगळं लक्षात आहे. नशीब आणि तुम्ही सांगितलेलं सामानही घेऊन आलोय मी. आणलंय ना. हे बघा, एक काम करा, ही पुडी घ्या आणि ते तीर्थात टाका, आणि हे तीर्थ त्या 3 माणसांना देऊन टाका. आलं लक्षात? आणि हे बघा, ही जी बेरिंग पकडली ना, ही अशी शेवटपर्यंत बेरिंग पकडा. कळलं का? बस का साहेब, विश्वास ठेवा, आपण खोटा बाबा महाराज आहे हे त्यांना वासही जाणार नाही. अरे वासाचं नाही, जेवढं पकडलंय ना व्यवस्थित काय तर तेवढं व्यवस्थित पकडा, बाकी काय नाही. साहेब, आता हे झाल्यानंतर पुढे काय होईल? अरे तुला कशाला चौकशा पाहिजेत? पुढे काय होणार, काय कसं होणार? जेवढं सांगितलंय तेवढं कर, नाही तर तुमचा इथं खंडा खणेल. आलं का ध्यानात? ठीक आहे सर. एकदा का ती शक्ती, तो इडली अप्पा आणि ते अम्मा डम्मा एकदा का बेशुद्ध पडले की मग शक्तीवर वार होणार, तिचं रक्त या जागेवर सांडणार आणि मग आमची चिटकोबा काका जिवंत होणार. अटक मटक सटक. साहेब, आता काय करायचं? आता नाचायचं. अरे ज्या कामासाठी आलाय ते करा ना. का मांडामांडी करा पटकन. ते बघा तिथे किती कचरा पडलाय. तिकडं नको, तिकडं मग इकडचं जेवढं आहे तेवढं सगळं करून टाका, बाकीचं बघतो मी. हा, चला चला चला, इथे इथे साफ करूया. या नवा खेळ, नवा वार, पण खेळाडू जुनेच. प्रिन्स काका, आणखी किती वेळ आपल्याला पोहोचायला? बस अजून 10 मिनिटं. बरं. शक्ती, अयो, कुठल्या मठात घेऊन जाताय तुम्ही मला, की कुठल्या डॉक्टरांकडे घेऊन जाताय? हे बघ, मी तुला खरं सांगते, मला काही भास वगैरे झालेलं नसतं. मी काल रात्री त्या बाहुल्याला पाहिलं, रांगताना, बोलताना स्वतःशी. माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव ना शक्ती. तू चल बघ, परत घरी चल. अम्मा, अगं माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तू माझ्यावर जरा विश्वास ठेव ना. हे जे काय मी करते ना, हे सगळं तुझ्यासाठीच करते, तुझ्या भल्यासाठी. हे बघ विजयलक्ष्मी, आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतोय का? थोडंसं सहकार्य कर बघ आम्हाला. आणि आपण कुठल्या डॉक्टरांकडे जात नाही आहोत का? मठातच तर चाललोय. हा, आणि आणखीन एक, बरं आपण 5 मिनिटात पोचू. फक्त तिथे पोचण्याआधी तुमचे सगळ्यांचे मोबाईल्स स्विच ऑफ करावे लागते. मोबाईल बंद करायचे का? अगं शक्ती, अगं तसा नियमच आहे तिथला, मोबाईल नाही चालत तिथे. खरं तर तिथे कुठलाच आवाज नाही चालत, साधा गाडीचा हॉर्न सुद्धा नाही चालत. आणि आपण जिथे जाणार आहोत ना, तिथे तुला पक्ष्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कुठलाच आवाज ऐकू नाही येणार. हो की नाही प्लीज? हो, आणि म्हणून आपण गाडी पण खूप लांब पार्क करणार आहोत. अच्छा, ठीक आहे. असतात काय काय मार्गांचे नियम,
आपण ते पाळलेच पाहिजे बघ. झाला माझा मोबाईल. हे मला करावंच लागेल, कारण या सगळ्या कार्यात त्या शिवाची लोडबुड नकोय मला. शिवा, करत बस तुझ्या शक्तीला कॉल. कॉल तर लागणारच नाही आणि तू त्या ठिकाणापर्यंत पोचूही शकणार नाहीस. लावा. ब्रो नॉट स्टार्टिंग यार. तू माग. ए बाबा नाही रे ना, किकबिक आपल्याला जमणार नाही. तर तूच कर, तूच बघ बाबा, मी नाही मारणार किकबिक. अरे यार तू पण. ब्रो ब्रो ए ब्रो ब्रो ये ए सेट सेट. काय रे, इथे काय करताय? ए ब्रो यार, व्हॉट हॅपन यार? टेन्शन मध्ये का दिसतोयस? हा काय रे शेट, काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? अरे काय नाही, ते पोलीस स्टेशनला गेलो होतो. ते आपल्या घराची चौकशी करायला बोलवलं होतं, त्यांनी फोन केला होता. तिकडे गेलो तर ते मेन पोलीस इन्स्पेक्टरच नव्हते जागेवर. खाली पिली एकटाच बसवून ठेवलं आपल्याला. ओहो हो, दॅट इज दॅट. आय मीन असं झालं काय? शेट, अरे आपल्या शक्तिमान अम्माने अप्पांना घेऊन कुठे गेलेत आणि तू का नाही गेला त्यांच्या बरोबर? ते शक्ती का मठात गेली आहे आम्हाला घेऊन. ओके. आपण चाललो होतो, पण तेवढ्यात फोन आला म्हणून मग आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागलं. शक्तीला फोन लावतो पण फोनच लागत नाही तिचा. आणि एवढंच ना शेट, मग अप्पांना कॉल करून बघ की. लावला. अरे नाही ना, सगळ्यांना फोन लावला रे, कोणाचाच फोन नाही लागत. सगळ्यांचे बंद आहेत. शक्ती, इथून सरळ जायचं. हा. बाहुल्याला सोबत घ्यायचं नाही. नाही, इतक्यात नाही. आधी शक्तीचं काम तमाम करू, मग पुढे बघू. काका, हा चल चल, आलो. चल चल फरक. ए सांग थांब. इथून बाबा. इथे या इकडनंच, इकडनं या या या. चपला 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 काढा. शक्ती, चपला काढायला लागते. बाबा नमस्कार करते. बाबा, इथे फक्त आपणच आहोत, बाकी कोणी दिसत नाही. यंत्रम तंत्रम खिळी खिळी खिडम. आज तुम्ही येणार म्हणून मी दुसऱ्या कोणालाही दर्शन न देण्याचं जाहीर केलंय. पुत्री, मी सर्व जाणतो. बहुआयामी, नेत्रध्यानी बाबा महाराज अंतर्यामी म्हणतात मला. जय बाबा महाराज. जय बाबा महाराज. जय बा. अरे बाबा, जरा व्यवस्थित बोल, व्यवस्थित कर. मला वाटलं होतं हा सिरियल मध्ये थ्राउट कॅरेक्टर करतो म्हणून. हा सब जाऊ दे, घोळ घालू नकोस, बोल व्यवस्थित. असं नसतं वा. बस.
मुली, हे विश्व एक मंदिर आहे. मंदिरात मन प्रसन्न ठेवलं पाहिजे. मन प्रसन्न तर आयुष्य प्रसन्न. दृष्टी स्वच्छ तर सृष्टी स्वच्छ. गर्व नसावा कसला, जितकी गोधडी तितकेच पाय पसरावे. रोज नव्याने सुरू करावा जगण्याचा अध्याय. दुःखाला कवटाळू नये, सुखाचा दावा करू नये. पाप पुण्याचा हिशोब तो होतोच वर गेल्यावर. खाली जगणे विसरू नये. बाबा, ही माझी बायको विजयालक्ष्मी. हिच्यासाठीच आलोय आम्ही इथे. मला आधीच कळलंय. घर जळलंय, धक्क्याने मनही जळलंय. थाऱ्यावर चित्त नाही हिचं. भास आबासांचं वावटळ आहे हिच्यावर. बाबा बाबा, तुम्ही सगळं जाणता. अंतर्यामी आहात तुम्ही, अंतर्यामी. यंत्रम तंत्रम खिळी खिळम. जय बाबा महाराज. मुली, आपला मेंदू जरी आपल्या मालकीचा असला, त्याच्यावर नियंत्रण देवाचे आहे, म्हणजेच निसर्गाचं. आपण फक्त कठपुतली आहोत, त्या विधात्याच्या तालावर नाचणारे. म्हणून माझं आणि निसर्गाचं नातं अतूट आहे. ना मी त्याची साथ सोडत, ना तो माझी. मी इथे बसून विधात्याकडे लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतो. बाबा, माझ्या अम्माची अवस्था माहिती आहे तुम्हाला. हिला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, प्लीज काहीतरी उपाय सांगा. मुली, काळजी करू नकोस. या जगात अशी कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही. आलेला वाराही क्षणभरासाठी येतो आणि निघून जातो. झाडाला फळं फुलं येतात आणि निघून जातात. पाऊस येतो आणि निघून जातो. ऊन येतं आणि जातं. अरे मुद्द्याचं बोल ना, मुद्द्याचं बोल बाबा. तुला कोण आवड नाही देणार आहे. मुद्द्याचं बोल. मधुकरा, तीर्थ दे त्यांना. प्रेम